नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की सप्टेंबर महिन्यात आता 2000च्या भावावर आपण सर्वांनी देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विकावा की मग थांबावा, कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा। 2000च्या भावावर सप्टेंबर महिन्यात कांदा विकल्यानं की मग 2000च्या भावावर सप्टेंबर महिन्यात कांदा न विकता आणखीन तेजीची वाट बघत थांबल्याने आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न जर उत्पन्न झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा जर याच महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा। आणखीन चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न की सप्टेंबर महिन्यात 2000च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कांदा विकावा की मग थांबावा, कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा। सप्टेंबर महिन्यात 2000च्या दरावर कांदा विकल्याने की मग सप्टेंबर महिन्यात 2000च्या दरावर कांदा न विकता आणखीन तेजीची वाट बघत थांबल्याने जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर ॲक्च्युली सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार हे समजून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी कशी आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि इथून पुढे नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव कसा राहणार आणि त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील, जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या ठिकाणी आपण समजून घेतली तर आपल्या मनात जो प्रश्न उपस्थित झालाय की सप्टेंबर महिन्यात 2000च्या दरावर कांदा विकावा का थांबावा या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर। सध्याची बाजारभाव पातळी बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव हा 1500 ते 1800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। मध्यंतरी जेव्हा बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली होती तेव्हा कांद्याचा बाजारभाव 2000च्या आसपास पोहोचला होता, पण पुन्हा एकदा कांद्याचा बाजारभाव घसरला कारण मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग वाढली, मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली कारण काही जणांनी सांगितलं की बांगलादेशची कांदा खरेदी ही बंद होणार आहे। या भीतीपोटी कांद्याची विक्री वाढली, त्यामुळे कांद्याचा बाजारभाव कोसळला, परंतु ही असणारी बातमी मात्र खोटी निघाली। पण एक सत्य उघडकीस आलं की कांद्याची असणारी जी खरेदी आहे ती बांगलादेश आणखीन 2 आठवडे धीम्या गतीने करणार आहे, म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी जी आहे ती 15 सप्टेंबर नंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आणि याच्यामुळे आपण बघू शकतात की 15 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव 2000 पल्ल्याड जाईल। अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी विचारले की 15 सप्टेंबरच्या आसपास जर कांदा बाजारभाव 2000च्या आसपास पोहोचले तर मग इथं कांदा विकायचं का थांबायचं, तर तुम्हाला सांगू इच्छितो की 2000च्या वर जर कांदा भाव पोहोचला तर तिथं आपल्याला कांदा विक्री सुरू करायची आणि एकदाच कांदा न विकता टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा आहे। सुरुवातीला 2000च्या वर कांदा बाजारभाव गेला की तिथं 25% कांदा विकायचा आहे, त्यानंतर आणखीन तेजीची वाढ बघायची। उदाहरणादाखल सांगतो, 2000च्या भावावर 25% विकला, 2500च्या भावावर आणखीन 25% विकला आणि तिथून बाजारभाव कोसळला तर तुम्हाला वाटेल बरं झालं मी तिथं 25% कांदा विकला, नाही तर आज माझं किती नुकसान झालं असतं। आणि जर 2500चा कांदा पुन्हा 3000 पर्यंत गेला तर तेव्हा वाटेल बरं झालं मी सगळा कांदा विकला नव्हता, काही ना काही शिल्लक ठेवला, आज माझा होत आहे फायदा।
म्हणजे या असणाऱ्या अस्थिर बाजारामध्ये एकदाच कांदा विक्री करून फायदा नाही, तर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करणं गरजेचं आहे। यामुळे तुम्हाला एकच सल्ला देतो की 2000च्या वर कांद्याचा बाजारभाव गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने थोडा थोडा कांदा विकावा, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा, कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उदय लाड। खूप खूप आभार।